शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत। प्रकट महाराष्ट्र। प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, बरं का? दूधची घटना झाली होती, केमिकल टाकून तिला लुटलं होतं, असा प्रकार होता। या प्रकरणात मोठा खुलासा पोलिसांनी केला, काय सांगितलं? दिनांक 18/5/2024 रोजी अंजली पांडे नावाची 26 वर्षाची महिला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते 2 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी जबरदस्तीने चोरून नेली आणि तिला जखमी केले। त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी 610/2024 कलम 394 आणि 34 असा गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे। त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं। पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत, परंतु ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे। त्यामुळे त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता। जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा CCTV फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते। तिने UPSC क्लासेस करायचे होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून 4,500 रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला। परंतु ज्यावेळी मित्राने हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत। त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला। त्याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, जर आपल्याला आवश्यक असेल तर तोही दाखवण्यात येईल। तिनं स्वतः कबूल केलेलं आहे आणि सगळे पुरावे जे आहेत त्याबाबतचे मिळालेले आहेत। त्यामध्ये तिनं खरेदी केलेल्या जे कॉस्टिक सोड्याचं पाकिट आहे त्याच्या दुकानदाराचा जबाब झालेला आहे। त्याबरोबर तिनं ज्या ठिकाणाहून लॅपटॉप विकला होता त्या ठिकाणून आम्ही तो रिकवर केलेला आहे आणि याबरोबरच तिनं जे बॅग लपून ठेवली होती एका ठिकाणी ती बॅगही रिकवर करण्यात आलेली आहे। हा बनाव करून तिनं जो गुन्हा दाखल केला होता त्याचा आज खुलासा झालेला आहे आणि या संदर्भात माननीय न्यायालयाकडे अशा प्रकारचा खोटा बनाव केल्याचा जो गुन्हा आहे त्याबाबतची योग्य ती कारवाई त्या महिलेवर करण्याबाबत आम्ही माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे। प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, बरं का?